नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर. मध्ये नाकेबंदी करण्यात आलेली आहे अगदी पहिल्यांदा इराणकडून, आणि आता अमेरिका पण म्हणते की आम्ही पण नाकेबंदी करणार. त्यांना तुम्ही टोल देता तर मला पण टोल द्या, असंही पुढे ट्रम्प साहेब बोलू शकतील. तेव्हा हे नेमकं काय झालेलं आहे आणि या सगळ्या गदारोळामध्ये पाकिस्तानची लगीनघाई एका बाजूला चालू आहे आणि त्यांचा डिमडिम डिमडिम वाजवत आहेत आपले लिबरल्स तिकडे, की बघा पाकिस्तान कसा विश्वगुरु झालाय वगैरे. दुसऱ्या बाजूला लक्षात घ्या, म्हणजे कुठचीही मध्यस्थी न करणारे मोदी एका बाजूला बसलेले होते. अलिप्त नव्हते, म्हणजे अलिप्त म्हणणार नाही मी, पण फोन पाकिस्तानमध्ये नाही गेला. फोन आला भारतामध्ये ट्रम्प साहेबांचा आणि 40 मिनिटं चर्चा झाली. तेव्हा हे बरोबर. गौरवोद्गार काय आहे? ट्रम्प यांना मोदींना का कॉल करावा असा वाटला? नेमकी परिस्थिती काय आहे? याच्यावर विचार बरोबर. करण्यासाठी म्हणून आज चंद्रशेखर नेने सर आपल्या सोबत आलेले आहेत. आणि नमस्कार नेने सर, तुमचं स्वागत करते. नमस्कार स्वातीताई, धन्यवाद. हा जो व्हिडिओ आहे तो जसा यशा पृथ्वीवरती प्रदर्शित होईल तसाच नेने सरांच्या चॅनेल्स वरती सुद्धा जाईल. आणि दोन्ही चॅनेल्सना तुमच्या सहकार्याची गरज आहे, सपोर्टची गरज आहे. तेव्हा दोन्हीकडे सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लिंक बरोबर. शेअर करा. तर आता चर्चेला सुरुवात करू. नेने सर, काय वाटतं तुम्हाला? ट्रम्प साहेबांनी अचानक फोन केला मोदींना, अचानक आठवण झाली. अ, हे फार विलक्षण झालं. म्हणजे आपल्या लिबरल लोकांना एक शॉकच होता. इकडे ते म्हणत होते, की मोदी याच्यात पडत नाही, मोदींना कोणी विचारत नाही, अमुक-तमुक. पण फोन ट्रम्पनी केला आणि मोदींनी मुद्दाम ते अधोरेखित केलं, की त्यांचा फोन आला होता. मी काही जाऊन केलेला नव्हता. आणि 40 मिनिटं बोलणं. नॉर्मली राष्ट्राध्यक्षाला 40 मिनिटं मोकळी मिळतात, हेच विलक्षण आहे. मोदी साहेब बिझी असतात, पण ट्रम्पना काम असेल अशी आपली शक्यता असते. परंतु ते बोलले याचा अर्थ काहीतरी महत्वाचं होतं. माझ्या मते आपल्या मराठीत एक फार चांगली म्हण आहे, लेकी बोले सुने लागे. या सगळ्या लढाईचं विश्लेषणच आपल्या इथले काही विश्लेषक आणि मुख्य म्हणजे विपक्ष चुकीच्या बाजूने करतात. ही मुळी अमेरिका आणि इराणची लढाई नाहीच आहे. ही लढाई अमेरिका आणि चीनची आहे. आणि जसं चीनचे एक अंग मोडत चाललेले आहेत मोदी. व्हेनेझुएला मोडल्यानंतर चीनचा एक मोठा तेलाचा सप्लाय गेला. दुसरा मोठा सप्लाय आहे चीन आणि दुसरा सप्लाय आहे इराण आणि तिसरा आहे रशिया. ते मला वाटतं एक करून तेलाचे जे सप्लाय चीनचे काढून टाकले, तर चीनची मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री कोलॅप्स होते आणि त्यानंतर चीनमध्ये सोशल अनरेस्ट इतका जास्त होईल, की त्याचा तोंड देता देता शी जिनपिंगला नाकीनऊ येतील. हा अगदी साधा सोपा हिशोब त्याच्यात आहे. आता मोदींना का फोन केला? एक आपण विसरतो, की मोदी सध्या ब्रिक्सचे अध्यक्ष पण आहेत. ब्रिक्स या संघटनेचं रोटेशनल अध्यक्षपद मोदींकडे आहे. दुसरं, मोदींकडे अशी एक गोष्ट आहे जी जगात फार थोड्या नेत्यांकडे आहे, की जे इराण, इस्रायल, अमेरिका, चीन आणि रशिया या कोणाशीही सहजतेने बोलू शकतात आणि मोदींच्या शब्दामध्ये आग से आग मिलाकर बात कर सकते हैं. आणि मुख्य म्हणजे हे लोक त्यांच्याशी बोलतात. पाकिस्तानला जेव्हा त्यांनी न्यूट्रल व्हेन्यू म्हणून सांगितलं होतं, बेसिकली पाकिस्तानला चमचा म्हणून त्यांनी ठेवलं होतं. पण इराणला पाकिस्तानवर विश्वास नव्हता. त्यामुळे इराण आला तेही शेवटच्या क्षणी आला आणि जाताना मागच्या दारांनी पळून गेले असं त्यांनीच सांगितलं, की हे लोक आम्हाला मारतील अशी आम्हाला शंका प्राप्त झाली. त्यामुळे पाकिस्तानचा उपयोग संपलेला आहे, शून्यच होता आणि त्याच्यात आता निगेटिव्ह गेलेला आहे. आता या सगळ्या देशांची बोलणी कोण करू शकतं? तर भारत कदाचित करू शकेल. पण मोदी एक तर स्वतःहून मध्यस्थेच्या मागे गेलेच नव्हते. कारण आपण मध्यस्थ होतो सांगण्यामध्ये मान नाही. तो सगळा म्हणजे लाचारीचा भाग आहे. आपण काहीच म्हटलं नव्हतं. आज सुद्धा पुढची बोलणी करायची, बरं हे पण एक महत्वाचं आहे की पुढची बोलणी करायची आहे. एकीकडे ट्रम्प काय सांगत होते, तुमची सगळी इराणी सिव्हिलायझेशन मी काहीतरी स्टोनेजमध्ये पोचवीन, नष्ट करून टाकीन, अमुक करीन, तमुक करीन. आता बोलणी करण्याला ट्रम्पच उत्सुक आहेत. कारण ट्रम्पचाही हात दगडाखाली अडकलेला आहे. त्यांची स्वतःच्या देशातली पॉप्युलॅरिटी खाली चाललेली आहे खूप. निवडणुका, मध्यावधी निवडणुका ऑक्टोबरमध्ये आहेत त्यांच्या मिड टर्म पोल. त्यामुळे ते राहतील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण मिड टर्म पोलमध्ये जर ट्रम्पचं बहुमत गेलं तर दुसऱ्या दिवशी इम्पिचमेंट प्रोसिडिंग सुरू होईल अशी भीती ट्रम्पना आहे. रास्त भीती आहे ती. तर आता एकच गोष्ट त्यांना वाचवू शकते, या युद्धातनं सन्माननीय माघार. आणि सन्माननीय म्हणजे सुद्धा कशी, की इराणनी शरणागती पत्करली किंवा अमेरिकेच्या नुसत्या अटी मान्य केल्या इथपर्यंत पण चालेल. कारण इराणमध्ये सुद्धा त्यांना शरणागती पत्करली तर IRGCची कत्तलच होईल. इराणी नागरिक सध्या इतके संतापलेले आहेत त्या IRGC वरती, की शरणागती तर ते पत्करू शकत नाहीत. काहीतरी सन्मान्य तडजोड व्हावी
आणि याच्याकरता उत्तम उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी आहे, की जो मनुष्य इस्रायलशी बोलू शकतो, पॅलेस्टाईनशी बोलू शकतो, अरब देशांशी बोलू शकतो, पुन्हा इराणशी मैत्री आहे. असं कसं रसायन यांनी उत्पन्न केलं? मी माझा एक अनुभव सांगतो. मी जॉर्डनला गेलो होतो. तर तिथे आमचा जो गाईड होता तो पॅलेस्टिनी होता. इस्रायलमध्ये तो आम्हाला घेऊन गेला पॅलेस्टिनी गाईड. त्यांनी मोदींची स्तुती सुरू केली. मी थोडासा म्हटलं, की मोदींची पॅलेस्टिनी लोकं काय स्तुती करतायत? तर म्हणले, "तुम्हाला माहीत नाही का? नेतान्याहूला त्याच्याच शब्दात सुनावणारा एकच नेता जगात आम्ही पाहिला अमेरिका सोडून आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी." त्याबद्दल ते मोदींचे एकदम खास होते. मोदींना पॅलेस्टाईनकडनं सर्वोच्च बहुमान मिळालाय, इस्रायलकडनं सर्वोच्च बहुमान मिळालाय. म्हणजे एक संबंध कसे ठेवावेत आणि त्यातनं फायदा देशाचा कसा करून घ्यावा, हे मोदींना जेवढं कळतं तेवढं मला वाटतं आत्तापर्यंत कोणालाच भारतामध्ये कळलेलं नव्हतं. त्यातून मोदींकडे जयशंकर सारखं एक रत्न आहे, की जे विदेश नीती कशी राबवावी ती उत्तमपणे राबवतात. तर अमेरिकेला आता यातनं बाहेर पडायचंय. ते माकडाची शेपूट अडकलेली असते ना पाचरीत, ती बाहेर काढायची आहे, तर कोणीतरी ती पाचर काढायला पाहिजे म्हणून बहुतेक मोदींना फोन केला. आणि मोदींशी बोलताना आता त्या फोनचे डिटेल्स पण आलेले नाहीयेत. अमेरिकेच्या राजदूतांनी मोघम सांगितलंय, की शांततेवर चर्चा झाली, अमुक-तमुक. होर्मुझची समुद्रधुनी मोकळी करावी. ते ट्रम्पलाही पाहिजे, मोदींनाही पाहिजे. ते त्यांना माहिती होतं. कॉमन शत्रू कोण आहे? कॉमन शत्रू आहे चीन. त्यामुळे आत्ता जी चर्चा झाली ती संपूर्ण लोकांपुढे सगळी आली नाहीये. पण माझ्या मते चीनला नमवून यातनं बाहेर कसं पडायचं याची युगत काहीतरी काढता आली तर बघावी आणि भारत हा आपल्या बाजूला आहे हे चीनला दाखवून द्यावं याकरता ती चर्चा झाली. माझी एक खात्री आहे, की दुसरा जो चोक पॉइंट आता आहे होर्मुझचा झाला तो सिंगापूर आहे. मलाक्का चोक पॉइंट. सिंगापूरचा चोक पॉइंट आणि इतका महत्वाचा आहे, की त्याची सध्या पहारेकरी त्याचे भारतीय नेव्ही आहेत. त्याबद्दलही ट्रम्पची चर्चा झालीच नसेल असं सांगता येत नाही. अर्थात हे स्पेक्युलेशन्स आहेत. परंतु होर्मुझ मी मोकळं करतोय, हे आश्वासन मोदींना पुरेसं होतं. इराणी लोकांना टेबलावर आणा, हे मोदींना सांगितलेलं आहे. मोदींकडनं माझ्या मते तो संदेश इराणला पोहोचलेला आहे. आता तो चांगल्या शब्दात कसा मांडायचा इराणचं काम येते. आणि तिसरी गोष्ट, आता जी चर्चा होईल, त्या चर्चेमध्ये अशा माणसांना पाठवायला सांगा इराणच्या, की ज्यांना डिसिजन घेता येईल किंवा ज्यांना IRGCनी परमिशन दिली असेल, की तुम्ही डिसिजन घ्या. याचा अर्थ असा पाकिस्तानात आलेल्या माणसांना ती परमिशन नव्हती. कारण तिथे अशी चर्चा झाली होती, की त्यांचं न्यूक्लिअर जे रिसर्च चाललाय ते 3 वर्ष थांबवायला तयार होते इराणचे लोकं. परंतु ट्रम्प म्हणला होता जे व्हॅन्स म्हणला होता, की 20 वर्ष थांबवूया. ट्रम्प तर म्हणला होता, की कायमचंच थांबवूया. तर त्याच्यावरती चर्चा अडली आहे. बाकी हिझबुल्लाह वगैरे सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत. इराण ते फक्त मला वाटतं आपल्याशीच बोलताना आपला हा विषय निघाला होता, की डील ब्रेकर नसावा म्हणून ते घातलेली एक कंडिशन आहे. ती कंडिशन इराण काही इन्सिस्ट करणार नाहीये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट इराणचं जे नुकसान झालंय, ते नुकसान इराण बोलून दाखवत नाहीये. एकीकडे इराणचे मूल्य सांगतात, की आमचं काहीच नुकसान झालं नाही. अगदी टीव्हीवर जाऊन मला वाटतं त्यांनी तेहरानची चित्र दाखवली, की बघा कसं शाबूत आहे. शाबूत जागेचीच चित्र घेतली होती. पण दुसरीकडे स्वतःच म्हणतात $280 अब्ज डॉलरचं नुकसान झालं. तेव्हा इराणचं भयानक नुकसान झालेलं आहे. तो देश कमीत कमी 25 वर्ष मागे फेकला गेला आहे. पण अमेरिका हा बिझनेस कंट्री आहे. अमेरिका ही कायम फायदा शोधत असते. या युद्धाची स्पॉन्सरशिप सौदी अरेबियाकडनं त्यांनी घेतलेलीच आहे. त्यामुळे ते पैसे मिळतील. इराणमध्ये पुनर्बांधणी कोण करणार? तोही एक प्रश्न आहे ना. आणि त्या पुनर्बांधणीला कॉन्ट्रॅक्ट घ्यायला अमेरिकन लोकं आहेतच पुढे. आणि तेही मोदींशी बोलणं झालं असणार, की आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊ, कामं सगळी तुम्ही करा, तुम्ही पैसे कमवा, आम्ही पैसे करू. इराणमध्ये एकदा अमेरिकासमोर राजवट आली, अमेरिका दोस्तच इराणचा. ही सगळी पुढची मांडणी आता चालू आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट होऊया. त्यांची शक्ती चीन जो करत होता ती होती. ती मदत बंद पाडली आहे. ट्रम्पनी तर सांगितलंय, की शी जिनपिंगनी त्यांना सांगितलंय, आम्ही शस्त्र-बिस्त्र पाठवणार नाही. अमेरिका म्हणली औषधं पण पाठवायची नाही, कारण औषधाच्या जहाजातही तुम्ही शस्त्र पाठवता. ते सगळं बंद करून टाकलंय. आता इराण जगण्याची शक्यता फार कमी आहे. कुठेतरी तडजोड करून त्यांना सन्मान्य वाटेल अशी तडजोड होईल आणि युद्ध थांबेल. थांबल्यानंतर काय? आता ही सगळी थोर लोकं थांबल्यानंतर कायचा विचार करायला लागली आहेत. ऑइल फ्युचर्सचे जर तुम्ही प्राइसेस पाहिल्या तर कमी पडायला सुरुवात झालेली आहे. माझ्या मते लोकांना कळलेलं आहे, की युद्ध आता थांबतंय आणि त्याच्यानंतर रिकन्स्ट्रक्शन बूम सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये भारताला मोठी भूमिका आहे. अमेरिकेलाही कॉन्ट्रॅक्ट मिळतील. ती कॉन्ट्रॅक्ट युरोपला मिळावी म्हणून युरोपची आता भारताशी मैत्री सुरू झालेली आहे. असं मला ठामपणे वाटतं. खरंय, मला वाटतं जे व्हॅन्स त्यांचे जे उपराष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी पण एक ट्विट केलेलं होतं, की इराणकडून जे दूध आलेले होते पाकिस्तानामध्ये,
ते अंतिम निर्णय घेऊ शकत नव्हते. ते सतत कोणाच्या तरी करेक्ट. संपर्कात होते. आणि त्यामुळे अशा माणसांशी बोलण्याची गरज आहे, की जे तत्क्षणी तिथल्या तिथे निर्णय घेऊन ही जी चर्चा जी आहे ती संपुष्टात आणू शकतील. तेव्हा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त इराणमध्ये असा कोण आहे, की जो हे अंतिम निर्णय घेतोय, हे अजूनही पडद्यासमोर आलेलं नाहीये. हे हो. सगळे जे डेलिगेट्स आहेत आणि ते कशाप्रकारे म्हणजे आता ते परत पाकिस्तानात जायला सुद्धा उत्सुक नाहीयेत. तेव्हा दुसऱ्या नाही. कुठल्यातरी देशामध्ये कदाचित ही बोलणी परत एकदा होतील. या अगोदर जिनिव्हात होत होती, ओमानमध्ये होत होती. तर आता तिसरा अजून एक कुठचा देश येतो हे आपल्याला बघावं लागेल. पण बोलणी तर निश्चित होतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो चीनचा अँगल आणलेला आहे तो महत्वाचा आहे. म्हणजे त्याला म्हणतात ना, की थप्पड पडली आहे इराणला, पण जखम चीनला झाली आहे. अशी जी बरोबर. परिस्थिती आहे, ही ट्रम्पना सुद्धा हवी होती का असा मला एक हे वाटतो, की अ, त्यांना पुढच्या महिन्यामध्ये चीनमध्ये जायचं आहे आणि हो, हो. चीन शिरजोर चीनशी टेबलवरती बसायचं हे काय ट्रम्पच्या स्वभावात बसणारी गोष्ट नाहीये. त्यामुळे नाही. म्हणजे आपली बाजू वरचढ असलीच पाहिजे अशी ते आग्रही धरणारा एक स्वभाव आहे त्यांचा. तेव्हा हो. चीनचा जेव्हा हात वरती होता त्यावेळेला त्यांना जाणं ते परवडणारं नव्हतं. त्यांनी मला वाटतं भेट सुद्धा ती लांबणीवर टाकली. आता देखील बरोबर. ही चक्र कशी फिरतात हे बघावं लागेल. जसं नेने सर सांगतायत, की ती जी रिकन्स्ट्रक्शनची कामं आहेत, ती प्रत्यक्षात अमेरिका जरी घेतली तरी देखील सब कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये भारतीय तिथे जाऊ शकतात. कारण एक लक्षात घ्या इराणमध्ये अँटी इंडिया स्पिरिट तेवढंसं नसेल या युद्धानंतर. जितकं बरोबर. ते अमेरिकन लोकांबद्दल असेल किंवा चीनची कल्पना नाही मला. कारण चीनी तर तिथे वावरत असतात आणि त्यांना कदाचित फेव्हरेबल मिळेल. त्यामुळे जर का ट्रम्प बीजिंगला जाणार असतीलच, कारण अजूनही 15 मे म्हणतायत, परंतु ते अजून फिक्स नाही झालेलं. तर ट्रम्प चीनला सुद्धा काही गाजर दाखवतील का? कारण अखेर हा संघर्ष जो आहे तो संपुष्टात आणायचा. तर सर्वांच्या म्हणतात ना, म्हणजे मोदींचा स्वभाव तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये सर्वेषां अविरोधेन हे जे हो. बरोबर. संघाचं ब्रीद आहे, त्याप्रमाणे मोदी कसे परराष्ट्र नीती चालवत आहेत ते आपण बघतोय. तर बरोबर. ट्रम्पना सुद्धा चीनला विश्वासात घ्यावं लागेल असं मला वाटतं. म्हणजे जरी त्यांची टसल चालू असली, एकमेकावर हां. कुतोडी करत असले ते, तरी देखील ह्या बाबतीमध्ये चीन अमेरिकेसोबत जाईल का? तुम्हाला कसं काय वाटतं त्याच्यात? अ, चीनला आत्ता खरी गरज आहे ती एनर्जीची म्हणजे तेलाची. तेलाचे सोर्स मी म्हटलं तसं व्हेनेझुएला बंद झालेला आहे. इराणचा सोर्स जर ट्रम्पच्या हातात आला, तर ट्रम्प चीनला कसाही वाकवू शकतो. कारण मग सोर्स राहतो फक्त रशियाचा. रशियाची आत्ताच युरोपशी दोस्ती सुरू झालेली आहे. मला अशी खात्री आहे, की ट्रम्प रशियाला सांगतील, की युक्रेनचं तू काय वाटोळं करायचं ते कर. मला त्याच्याशी काही संबंध नाही. इथे तू मला मदत कर. कारण चीन हा तुलाही शत्रू आहे आणि मलाही शत्रू आहे. आणि गोष्ट खरी आहे. चीनची रशियाशी बॉर्डरवरती झगडासुद्धा चालू आहे. व्लादिवोस्टोक बंदर चीन स्वतःकडे म्हणून मागतं. चीननी मागे सांगितलं होतं आम्ही ते बंदर ताब्यात घेऊ. तर पुटिननी त्याला सांगितलं होतं येऊन तर दाखव मग बघू आपण काय करायचं ते. इतकी त्यांची दोस्ती म्हणजे दिसते आपल्याला. तर जर शक्य झालं तर हे सगळे मिळून चीनला खाली ओढायला मदत करतील. आणि तो ट्रम्पच्या हातात जर चीनची एनर्जीची नाडी आली तर ट्रम्प चीनला हवं तसं वाकवू शकेल. त्याचं कारण असं आहे की चीनची आत्ताची दिसते ती एक तर समृद्धी खरी नाहीये. चीनचा रुरल चीनमध्ये प्रचंड त्रास सुरू झालेत अशा बातम्या आहेत. त्यांची सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी पुन्हा गाळात सापडलेली आहे. त्याला सरकार कर्ज देऊन पुन्हा वरती काढण्याची परिस्थिती चाललेली आहे. थिंग्स आर नॉट ॲज दे लुक इन चायना. आणि तसं जर असलं आणि चीनचं जर तेल सप्लाय बंद झाला तर अनवस्था बाजू ओढवेल. चीनमध्ये एकच गोष्ट आता ट्रम्पला देण्यासारखी आहे ती म्हणजे रेअर अर्थ ते देऊ शकतात. कारण आता तेवढे रेअर अर्थ देण्यासारखा दुसरा देश अस्तित्वात नाहीये. त्याच्याकरता सुद्धा भारताशी बोलणी ट्रम्पनी केलीच नसतील असं सांगता येत नाही. कारण बलुचिस्तानमधली रेअर अर्थ जर आपल्याला मिळाली तर आपण चीनला थोडीशी इंडस्ट्री उभी करू शकू याबद्दल त्यांना खात्री वाटत असेल. मोदींनी सांगितलंही असेल की आता एकदा बलुचिस्तानचं उरकून टाका म्हणजे मग ते रेअर अर्थ मिळतील त्याच्यात आपण वाटा घेऊ. असं जर झालं युक्रेनमध्ये सुद्धा तुम्हाला जर आठवत असलं तर त्यांनी रेअर अर्थ करता पुटिनला सांगितलं होतं की रेअर अर्थ पुटिनला सांगितलं अर्धीतून अर्धी मी युक्रेनमध्ये जाऊ दे खड्ड्यात. असा सगळा प्रकार आहे. एक तुमच्या लक्षात आलं का की युक्रेनमध्ये पण रिकन्स्ट्रक्शन करायचंय पण कोणी जात नाही. पैसे कोण देणार?
इराणमध्ये तेलाचे पैसे आहेत, अरबस्तानमध्ये अरबांचे पैसे आहेत, युक्रेनमध्ये पैसेच नाही आहेत. ते फक्त गहू पाठवायचे. गहू काय आता पुरेसा नाहीये. आता सगळं तिथे नष्टप्रायच झालेलं आहे. तर रेअर अर्थ विकून काही पैसे जर युक्रेन करू शकला तर युक्रेनमध्ये रिकन्स्ट्रक्शन होईल. नाही तर तो देश 100 वर्ष मागे गेलेला आहे. तो तिथेच राहील असं आता वाटायची शक्यता आहे. परंतु चीनला ट्रम्प आपल्या बाजूने आणू शकतील. आपल्या बाजूने म्हणजे त्यांना नमवू शकतील असं वाटतं. कारण म्हटलं असं चीनचं दिसतंय तेवढं दबदबा नाहीये. भांडणं सगळीकडे चालू आहेत. त्यांच्या डिफेन्स इक्विपमेंटवरती आता विश्वासच उरलेला नाही कोणाचा. आणि ते जिथे तिथे आता तुम्ही पाहिलं असेल तर व्हिएतनामच्या समोर त्यांनी पॅरासेलमध्ये एक आयलंड बनवायला सुरुवात केली आहे. अमेरिका त्यांना अनेक ठिकाणी आता अडवू शकतं. आणि इथनं हात मोकळा झाला की या सगळ्या विमानवेधी नौका, विमानवाहू नौका सगळ्या चीनकडेच जायच्या आहेत साऊथ चायना सी मध्ये. त्यामुळे आता तरी उच्चीचा भाग दिसतोय अमेरिकेचा. कारण हा ब्लॉकेड किती यशस्वी होतो त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. बरं, ब्लॉकेड यशस्वी करण्यातही मोदींचा सहभाग आहे. कारण आपल्याला ती हॉर्मोझ समुद्रधुनी मोकळी पाहिजे, इराणला शांतता पाहिजे आणि इराणशी आपण बोलू शकतो. बाकी इराणशी कोणी बोलूच शकत नाहीये. त्याही दृष्टीने माझ्या मते ब्लॉकेड आता उठेल. एक 5 ते 6 किंवा जास्तीत जास्त 10 दिवसामध्ये या सगळ्याचा निकाल लागलेला आपल्याला दिसेल. आपल्याला गॅसची टंचाई अजून एक 4 दिवस असली तर ती सहन करायची आहे. त्यानंतर काही आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. असा एक भारतीयांच्या दृष्टीने पॉझिटिव्ह संदेश आपण देऊ शकू असं मला वाटतं. तुमच्या बोलण्यामध्ये बलुचिस्तानचा जो उल्लेख आला तो अतिशय हां. मला वाटतं म्हणजे जास्त अट्रॅक्टिव्ह आहे. कारण हां. तेच बलुचिस्तानचं काय होणार म्हणजे एक प्रकारे अमेरिकेने पाकिस्तानचा वापर जो आहे तो टेबलावर फडकं मारणारा पोऱ्यासारखं केलेला आहे गेल्या वर्षभरात. अगदी अगदी म्हणजे त्यांनी करेक्ट. कितीही बढाया मारल्या तरी देखील त्यांची लायकी तेवढीच आहे. आणि मग बलुचिस्तानची मिनरल्स ही भारत प्रोसेस करणार ही जी कल्पना तुमची आहे ती हं. प्रत्यक्षात वास्तवात आणायची असेल तर पाकिस्तानच्या अस्तित्वाचं काय आणि त्याच्यासाठी मोदींनी ट्रम्प कडून काही आश्वासन घेतलं असेल का? तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर? माझ्या मते मोदींनी हीच दिस इज मोदीज प्राइस फॉर हेल्पिंग आउट ट्रम्प, की पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकालात काढा, बलुचिस्तान आमच्या ताब्यात द्या. बरं, ट्रम्पला त्यात आणखीन एक फायदा आहे. बलुचिस्तानचा आणखीन 40% ऍडिशनल भाग इराणमध्ये पण आहे. त्याला ते सिस्तान बलुचिस्तान म्हणतात. तो जर प्रांत परत त्यांनी एकत्र केला आणि बलुचिस्तान असा एक नवीन देश निर्माण केला तर इराण आपोआप खच्ची होतो. आणि बलुचिस्तानच्या सध्याच्या लोकांनी तर सांगितलंच आहे की आम्हाला शक्य झालं तर भारताचा प्रांत होण्याचीच इच्छा आहे. म्हणजे इतकी त्यांची मैत्री तुमच्याशी घट्ट होऊ शकते. याचा अर्थ ते सगळे मिनरल आणि त्या रेअर अर्थची गंमत काय माहितीये का, लोकांना ते माहित नसतं. त्या नावावरनं लोकांना वाटतं ती फार दुर्मिळ धातू आहे. दुर्मिळ वगैरे काही नाहीये. ते धातू वेगळे करायचे, खनिजापासून धातू वेगळे करायचे ही प्रोसेस अतिशय डेंजरस आहे. त्याच्यात माणसाला खूप धोका संभवतो. असा धोका चीनवाले घेतात कारण चीनला माणसाच्या लाईफची काहीच किंमत नाही आणि नोबडी केअर्स. ते करण्याचं काम जर भारत करू शकला म्हणजे माणसांची किंमत नाही ठेवायची असं नाही, पण ते मोकळं करण्याचं काम भारताने जर केलं तर अमेरिकेची ती गरज आपण भागवू शकतो. आणि मिनरल्स काय याच बलुचिस्तानमध्ये असं थोडीच आहे. इराणच्या बाजूच्या बलुचिस्तानमध्ये सुद्धा मिनरल्स आहेत. नॉर्मली ही रेअर अर्थ सगळी रेडिओ ऍक्टिव्ह मिनरल्स असतात त्याच्या जवळपास सापडतात. इराणमध्ये युरेनियमच्या खाणी आहे ते सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे तेही शक्य आहे. हा, बरी आठवण झाली. ते जे 440 किलो युरेनियम आहे त्याचं काय करायचं हा प्रश्न अजून सुटला नाहीये. एक अशी मार्केटमध्ये आता अफवा म्हणूया किंवा गेसवर्क किंवा न्यूज की इराण ते 440 किलो भारताला द्यायला तयार आहे. पाकिस्तानवर तर त्यांचा विश्वासच नाहीये. रशियाला तर देणार नाही, चीनला देणार नाही, कारण चीनवर कोणाचा विश्वास नाहीये. तुम्हाला माहितीये का, इराणचं पर्शियन साम्राज्य जे होतं त्यांचा सर्वात मोठा शत्रू रशियाच होता. कायम होता तो. म्हणजे त्यांची दोस्ती असण्याचे काही कारण नाही, कारण सीमा एकमेकांना लागलेल्या होत्या तेव्हा. तेव्हा ते जे आहे युरेनियम ते आपल्याकडे येण्याची पुरेपूर शक्यता आहे. आपल्याला एनरिच करता येतं. हैदराबादचं जे न्यूक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स आहे तिथे एनरिचमेंट आपण करू शकतो. आणि एक छोटीशी बातमी आपण पाहिली असेल, परवा कालच आली आहे की भारताने कझाकस्तानशी एक डील पक्क केलेलं आहे. कझाकस्तान हा युरेनियमचा सर्वात मोठा सप्लायर आहे आणि न्यूक्लिअर सप्लायर ग्रुपनी ते डील गो थ्रू केलेलं आहे. त्यामुळे कझाकस्तान आपल्याला हवं तेवढं युरेनियम पुरवायला तयार आहे. याचा अर्थ आपली एनर्जी सिक्युरिटी ही अबाधित राहील याची पूर्ण खात्री. थोरियम तर नंतरचीच गोष्ट आहे, ती आपण नंतर एकदा त्याच्यावर वेगळा एपिसोड करू. पण युरेनियम सुद्धा भरपूर आपल्याला मिळण्याची सोय आहे. हे 440 आपण टाकून देऊ आपल्या भट्टीमध्ये. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? बरं, इराणला काय सांगू की ठेवलंय, तुम्हाला हवं तेव्हा घेऊन जा. इंटरनॅशनल कम्युनिटीने परमिशन दिली तर घेऊन जा. माझ्या मते हे सगळ्यांना मान्य होणारं सोल्युशन आहे आणि कदाचित हेच होईल.
पाकिस्तानवर कोणाचा विश्वास नाही, चीनवर कोणाचा विश्वास नाही. त्यामुळे मध्यस्थी करायला आपणच शक्य आहोत फक्त, आणि आपण ते आपल्यावर ओढवून घेणार नाही आहोत. तुम्ही आता पाकिस्तानचा उल्लेख केला वेटर म्हणून. वेटर आणि पोस्टमन असल्यामुळेच त्यांनी हॉटेलचं बिल दिलं नाही. ते म्हणले आम्ही कुठनं बिल देणार, आम्ही फक्त कामाला होतो. काय हो, इराणचे लोक राहिले, त्याचं बिल सुद्धा या लोकांनी दिलं नाही. किती दरिद्री देश असू शकतो. आणि शेवटी त्या हॉटेलच्या मालकाने मला वाटतं स्वतःच ते पैसे देऊ केलेत. आगा खानचं हॉटेल आहे ते सेरेना ग्रो, तर त्यांनी धर्माकरता होत एकटी जकात दिली असावी. एकंदरीत म्हणजेच जशी इराण या विषयावरती अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये काही सामंजस्य असेल, तसंच पाकिस्तान बाबत असेल असा एक संकेत मिळतो. नेने सर सांगतायत त्याच्यामधून. आणि असाच संकेत जर का चीनच्या बाबतीत जर का एक सामायिक धोरण असेल, तर मात्र जगाचं राजकारण जे आहे ते पुढची दिशा जी आहे ती एकदम वेगळी होऊन जाईल. तुम्ही ब्रिक्सचे आता यावर्षी आपल्याकडे ब्रिक्सची हो. परिषद भरणारे वगैरे ते सगळं ठीक आहे. पण तरी सुद्धा हं. असं सामंजस्य जर का झालं तर चीनला ते वरचढ चढेल. म्हणजे भारत हा काउंटरवेट असल्यासारखा बरोबर. वापरला जातोय. अर्थात वापरला जातोय म्हणजे तुमचा तोटा करून नाही, किंवा नाही. करेक्ट. तुमचं जे मैत्री आहे सगळ्यांची, त्या मैत्रीत कुठेही बाधा न आणता हे सगळं केलं जातंय. ह्याला माझ्या दृष्टीने जास्त आहे. सध्या चीनचं चाललेल्या बऱ्याच बातम्या येत आहेत आणि आपल्याकडचा जो मीडिया आहे तो खोडसाळपणा की अमक्या ह्याचं काय नाव बदललं, तमक्या ह्याचं नाव बदललं, मग आता तुम्ही पण बदला नाव. अशा ज्या सगळ्या बातम्या येत आहेत त्या चीन काय करतो वगैरे, ह्या सगळ्या मुद्दाम सोडल्या जाणाऱ्या बातम्या आहेत असं मला वाटतं. कारण हा जो कॉल झाला, त्या कॉलची हां. धास्ती ह्या सगळ्या चीनचे जे कोणी हस्तक आमच्याकडे बरोबर. बसलेले आहेत त्यांना आहे. प्रत्यक्ष बरोबर. चीनला त्याची काही धास्ती असेल असं मला वाटत नाही. कारण शी जिनपिंग आणि मोदी यांनी आपल्या सीमारेषा आखून घेतलेल्या आहेत आणि त्या मर्यादेत बरोबर. राहून रिलेशन्स चाललेली आहेत. एक चीनला हा चीनला आपण एकटे टक्कर देऊ शकत नाही हे वास्तव आहे. परंतु चीन दिसतो तितका समर्थवान नाहीये हे सुद्धा वास्तव आहे. तिसरी गोष्ट, चीनला टोटल 14 सीमा आहेत आणि प्रत्येक सीमेवरती त्यांची भांडणं चालू आहेत. त्यामुळे त्या देशाला त्याच्यातच गुंतवून ठेवायचं आणि आपली प्रगती करून घ्यायची. आता वर्ल्ड बँकेने नाही, वर्ल्ड बँकेने जाहीर केलंय की भारताची 6.3% ग्रोथ रेट पक्का आहे. आधी 2 वर नेला होता, तो आता 3 वर नेलाय. तुम्ही बघा, युद्ध चाललंय सगळीकडे, महागाईचा डोंब उसळलाय, सगळं झालंय. पण भारत जोरात चालू आहे अजून. इकॉनॉमी जोरात चालू आहे. China+1 जोरात चालू आहे. डेटा सेंटरचं बांधकाम इथे चालू आहे. तेव्हा भारतातल्या लोकांनी तर नरेंद्र मोदींना शतशः धन्यवाद द्यायला पाहिजे, की आम्हाला कुठलीही तोशीच लागली नाही. गॅसचे ₹60 वाढले सोडल्यास बाकी काहीही तोशीच आपल्याला लागलेली नाहीये. आणि ते सुद्धा कमी होतील, कारण हा रशियाचा सप्लाय एकदा सुरू झाला तेल आणि गॅसचा, की तो जो रिफाईन करण्याचे पैसे रिलायन्सला जे मिळतील त्या पैशातनं त्याचा विंडफॉल टॅक्स मिळून मोदी हे सुद्धा नुकसान भरून काढतील. एक देशाला जबाबदार असणारं सरकार असण्याचा फायदा आणि प्रगतिशील विजन असलेल्या सरकारचा फायदा आपल्याला मिळतोय. अपॅरंटली इराणनी भारताला रिक्वेस्ट केली, ती अशीच केली, की तुम्ही ब्रिक्सचे चेअरमन आहात, तेव्हा तुम्ही याच्यात पुढाकार घ्या आणि आमचं युरेनियम तुम्ही तुमच्याकडे ठेवा. म्हणजे वी आर हॅपी की इट इज विथ यू. हे काय विलक्षण आहे हो. हे जर खरंच असलं आणि तसं झालं, तर भारताची पत किती वाढेल याचा नुसता विचार करा तुम्ही. कारण युरेनियम काही कोणी स्वतः देत नाही आता दुसऱ्यांना. नाही, खास करून म्हणजे एक काळ होता की दुसऱ्या महायुद्धाच्या सगळ्या दरम्यान की सगळे देश जे आहेत ते सोनं आपलं सुरक्षित ठेवावं म्हणून हो. अमेरिकेकडे पाठवलं होतं. कारण बरोबर मध्ये आहे. समुद्र होता आणि ते कोणी सहजासहजी लंपास करू शकणार नाही अशी. आता बरोबर. युरेनियम सारखं म्हणजे जेवढं सोन्याला महत्व आहे तेवढं युरेनियमला आलंय. आणि त्याचं जर जास्त का आहे. आकर्षण जर का भारताकडे असेल तर ही खूप हां. मोठी गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि अर्थात ही म्हणजे वदंत आहे का बातमी आहे हे आपल्याला पुढच्या काळामध्ये जरूर कळेल. कळेल, काही दिवसातच मोकळं होईल हे गोष्ट. हां. तर अजून तुम्हाला काही मुद्दे मांडायचे असतील तर, कारण आपण बरेच केले पण तरी विषय हो, एवढा हो. मोठा आहे की काही ना काहीतरी अजून खरं बोलायचं आहेच. माझ्या मते काय होतंय ना, आपण या सगळ्या विषयाच्या मागे जर कॅनव्हास पाहिला, तर द चेंजिंग ऑफ वर्ल्ड ऑर्डर म्हणजे देशातील जगातील शक्तिमान राष्ट्रांचं पुनर्रचन हे चालू आहे. आणि त्याच्यामध्ये भारताचं पोझिशन बऱ्यापैकी वरती पोहोचत चाललेली आहे. इतके दिवस भारताला कोणी याच्यात धरतच नसे.
जागतिक शक्ती संतुलनामध्ये भारताची कुठे भूमिका होती? आपल्याला पाकिस्तानच्या बरोबर पाय घालून एक 3 पायाची शर्यत खेळायला भाग पाडलेलं होतं. त्यातनं आपण स्वतःला मुक्त केलं आणि नाऊ वी कॅन टॉक ॲज इक्वल्स टू ऑल द सो कॉल्ड सुपर पॉवर्स. याचा अर्थ सत्ता समतोल निश्चितपणे बदललेला आहे आणि त्या बदलत्या सत्ता समतोलामध्ये एक आपण बोलत असताना तुम्ही फार चांगला पर्याय सुचवला होता, की हे जे रेअर अर्थ प्रोसेसिंग आहे, हे निकोबार बेटात तिथे कुठेतरी करावं आणि तिथल्या समुद्राचं पाणी वापरून याचं प्रोसेसिंग करावं. माझ्या मते ही गोष्ट सरकारपर्यंत न्यायला पाहिजे. कदाचित ते करतही असतील, आपल्याला माहीत नसतं. पण याच्यामध्येही आपल्याला आता लक्ष घालायला पाहिजे. कारण आपण चिप बनवायला लागलेलोच आहोत. ऑइल रिफायनिंग तर सगळ्या जगातलं सर्वात जास्ती आपण करतोय. रेअर अर्थवरती जर आपला कंट्रोल आला, तर माझ्या मते महासत्तेला जे काही गणक लागतात, ते सगळे गुणक आपल्याकडे आले, असं म्हणायला हरकत नाही. हे असं होऊ शकेल आपल्या आयुष्यात असं कधी वाटलं नव्हतं. ही मात्र गोष्ट खरी आहे. आपण कायम फॉलो मी, मी टू याच भूमिकेत होतो. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प स्वतःहून फोन करतात, दॅट इटसेल्फ सेज अ लॉट ऑफ थिंग्स. आणि पाकिस्तानचं तर काय, जे काही वाटोळं झालंय ते झालंच आहे. कालच्या पाकिस्तानच्या आणखीन बातम्या ऐकल्या, तिथे फक्त दिवसातनं 3 तास वीज देतायत. लोकं भयंकर संतापलेली आहेत सरकारवरती. तो डोलारा आता राहायचा नाही. तो मोडेल ॲक्चुअली. लवकरच मोडण्याच्या ह्याच्यात येईल. कोणीतरी त्यांना संपवेल. म्हणजे पाकिस्तान, इराण, ते जो सगळा बेल्ट आहे, तो सगळाच खराब होऊन गेलेला आहे आता. इराणमध्ये रिकन्स्ट्रक्शन तरी होईल, कारण म्हटलं असं त्यांच्याकडे पैसे तरी आहेत द्यायला. एक तुमच्या लक्षात आलं का, हे 440 किलो आपण आपली वस्तू सांभाळायला तिथे, जसं तुम्ही सोनं सांभाळायला दिलं होतं, ते श्रीमंत देशाकडे देतो, की ते स्वतःच लंपास करणार नाहीत. म्हणून हे ते पाकिस्तानकडे ठेवणार नाहीयेत किंवा कोणाकडेच ठेवणार नाहीयेत. भारताकडे असंच भरपूर युरेनियम आहे. तुमचं युरेनियम घ्यायची, आपण त्याची कदाचित फी पण घेऊ, तुमचं युरेनियम सांभाळायची. कुणी सांगावं, मोदींचा बिझनेस सेन्स इतका स्ट्रॉंग आहे, की ते म्हणतील ठीक आहे, ठेवण्याचं सेफ डिपॉझिटचं भाडंही द्या. काहीही शक्य आहे. खरंय. पण म्हणजे हे आपण बघतोय. ही जर का गोष्ट खरी असेल, तर भारतावरती विश्वास किती मोठा आहे. हो, जसा खरंय. इराणचा आहे, तसाच अमेरिकेचा आणि कदाचित इस्रायलचा अमेरिकेचा सुद्धा सुद्धा असू आहे. शकेल. ही फार करेक्ट. मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी दुसऱ्या कुठल्याही देशाची निवड होताना दिसत नसेल, तर म्हणजे डेफिनेटली एक मोठं ते काय त्या अरफात खानम का कोणतरी अशा यांनी विश्वगुरु म्हणून हो. हो, पाकिस्तानचं हो. त्यांनी थट्टा केली होती. वर्णन खरंय. केलं. त्यांना अजून त्या विश्वचेला आहेत अजून. त्यांना गुरु कसा असतो ते बिलकुल कळलेलं नाहीये आणि मुळामध्ये जो चेला असतो ना, त्याला आपण गुरु कोणाला करावं हे सुद्धा कळलं पाहिजे. आणि ते हो, हो. कारण सरते शेवटी गुरु ओळखण्याची सुद्धा एक पद्धती असते आणि ती या खानम बाईसाहेबांकडे नाहीये असं आपण म्हणू शकतो. करेक्ट. त्या विश्वगुरु पद जे आहे ते अखेर दिल्लीकडे येणार यावर आमचा दृढ विश्वास आहे. कारण जी बरोबर, पावलं टाकली जात आहेत ती इतकी आत्मविश्वासाने टाकली जात आहेत बरोबर. आणि कुठेही समतोल न ढळू देता केलं जाते. ही महत्वाची हो. गोष्ट आहे. त्यामुळे मला याबाबत बिलकुल त्याच्यामध्ये कुठलाही संदेह नाही माझ्या मनामध्ये. मला वाटतं बरोबर. आता आपण म्हणजे शेवटाकडे यायला हरकत नाहीये. हो. तुम्ही जो नव्या जगाच्या रचनेचा जो मुद्दा मांडलेला आहे तो सुद्धा अतिशय हं. आकर्षक आहे. आणि त्याच्यामध्ये ट्रम्प यांनी मला वाटतं थोडा प्रयत्न केला होता G2 म्हणून. म्हणजे अमेरिका हां, आणि हां. चीन ह्यांचाच काही तो हां. आवाज असावा. उरलेल्या कोणाला त्याच्यामध्ये काही स्थान असण्याची गरज नाही. परंतु ते हं. चीननी नाकारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता कारण सरतेशेवटी काय आहे, तुमची नुसती जीडीपी महत्वाची नसते. तुम्ही हं. जगाला काय कॉन्ट्रिब्यूट करता, तुम्ही एक्झॅक्टली. योगदान काय आहे तुमचं ह्याच्यावर तुमची हां, किंमत हां. ठरते. त्यामुळे एखादा छोटासा जरी देश असला ना, तरी तो अतिशय कळीचा महत्वाचा. आज व्हेनेझुएला का महत्वाचा झाला अमेरिकेला त्यांच्या धोरणासाठी? करेक्ट. कारण त्याचं बरोबर. ऑइल आहे. इराण का महत्वाचा हं. झाला? परत तेल आहे. तेव्हा अशा तऱ्हेने एक छोटासा देश जो असतो, कझाकस्तान तुम्ही जे उल्लेख केला हो, एक्झॅक्टली. युरेनियमचा. हां. तेव्हा ही सगळी जी पावलं जी आहेत, तेव्हा प्रत्येक जण त्याच्यामध्ये काहीतरी योगदान करतो आणि त्याला काहीतरी स्थान असलं पाहिजे. म्हणून जे वसुधैव कुटुंबकम ही आपण जी कल्पना मांडली मोदींनी, हं, त्याप्रमाणे हं. जी जगाची रचना आहे, त्याच्यात प्रत्येकाला स्थान असावं. हे G2 जे आतापर्यंत जे मॉडेल होतं, की G7 कंट्रीज ठरवणार आणि बाकी सगळं जग फरफटत होतं. युनोचं धोरण त्यांच्या मागे फरफटत होतं. ही व्यवस्था इथून पुढे मोदी घडू देणार नाहीत आणि त्यांच्या हं, विरोधात हं. म्हणून आता जे सगळे सोरोस प्रणीत सगळे जे आपली हँडल चालली आहेत ना आणि जो हं, प्रचार हं. चाललेला आहे, कारण सोरोसला जग सगळं दुसरीकडे न्यायचंय.
आणि हो त्याला dictate करायचं. एक्झॅक्टली ते तसं होऊ देणार नाही ही काळजी आता आपण करतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की भारताचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे. सर तुम्ही आज चॅनेलवरती आलात. पण मॅडम हा मॅडम याच्यातलं एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ही सुरुवात कुठे झाली? जेव्हा हा मोदी सरकारने सगळ्या जगाला फुकट व्हॅक्सिन वाटली आणि त्यातल्या सुद्धा कझाकस्तानने सांगून बोलून दाखवलं की तुम्हाला आम्ही देणार नाही युरेनियम, तर कोणाला देणार? आम्हाला तेव्हा कोणी वाचवलं? तुम्ही वाचवलं. तेव्हा कोणाला कळलं नव्हतं की ही काय प्रकार आहे. म्हणजे लोकांवरती आपण दानधर्म नुसता करतोय, पण काय बुद्धी आणि विजन असेल की तेव्हा त्यांना मदत करून ठेवली आणि त्यांचे प्राणच वाचवले. हो, मदत म्हणजे नुसती तुम्हाला धान्य दिलं आणि पाणी दिलं असं नाही, जीवन वाचवलं तुमचं. आणि त्यांनी भारताचा फार्मा इंडस्ट्रीचा खप वाढला ते वेगळंच. म्हणजे तो आणि ती फुकट वाटली, पण बाकीच्याला पैसे मिळतात की नाही. इराणला आपण देतोय मेडिसिन्स. त्यांना देतोय कोण? त्यांना खायला कोण घालतंय? आपणच घालणार आहोत पुढे. नाही त्यामुळे फार चांगलं चाललंय. महत्वाचा मुद्दा म्हणजे हे व्हॅक्सिन चीन देऊ शकला असता, अमेरिका देऊ हो, शकली असती, युरोप देऊ शकला असता. करेक्ट. आणि त्यांच्याकडे संसाधनं होती, पैसे होते, व्हॅक्सिन हो, तयार होतं, त्या सगळ्यांनी जगाकडे पाठ फिरवली. आणि बरोबर. तुटपुंजी साधनं म्हणजे आमच्या हो, सगळ्या हो. जनतेला करेक्ट. जेव्हा व्हॅक्सिन टोचलं गेलेलं नव्हतं तेव्हा ते 90 देशामध्ये पाठवलं गेलं. तेव्हा दिलं होतं. तेव्हा करेक्ट. तुमच्या पानातला घास, एक घास हो, त्यांना तुम्ही भरवलेला आहे आणि त्याची कृतज्ञता जी आहे. म्हणून मी म्हणते परत एकदा विश्वगुरु हा परत एकदा हां. दिल्लीकडेच असणार आहे. विश्व चेले जे कोण आहेत त्यांना त्यांचं संशोधन करू द्यात आणि एकदा ठरवा की तुमचा गुरु कोण असायला पाहिजे ते. आणि ती सद्बुद्धी असते ती परत गुरुच देतात. येईल हलके-हलके. पण चीन कसं व्हॅक्सिन देणार? चीन म्हणेल मी कोरोना दिला ना एकदा तुम्हाला, आता पुन्हा हां. व्हॅक्सिनही मीच द्यायचं का? तर तुम्ही बघा आता काहीतरी. ठीक चला, चांगले दिवस आहेत असं आपण आपल्या श्रोत्यांना सांगू शकू. युद्ध लवकर थांबतंय, काळजी नसावी. आपलं करेक्ट. सगळं आपली जहाजं सुटली आहेत, ते आता याच्यातनं आपली जहाजं सुटायला लागली आहेत ना सगळी ट्रम्पच्या राज्यामध्ये. कारण इराणलाही आपल्या जहाजांना अडवायचं नाही आणि ट्रम्पलाही अडवायचं नाही. अडवेल कोण? आणि मुख्य म्हणजे अरब देशांचे एक्सपोर्ट पण सुरू झालेत आता. आता फक्त त्या हुतींचा जरा बंदोबस्त केला की गाडी वळणावरती येईल. कारण इराणने एकदा म्हटलं होतं की आम्ही रेड सी पण थांबवून दाखवू वगैरे. बघूया काय होतं ते. बरोबर. खूप छान चर्चा झाली आणि सरांचे खरंच खास खूप आभार छान. मानते. त्यांनी वेळ बरं दिला वाटलं. आणि अतिशय म्हणजे उद्बोधक माझ्यासाठी सुद्धा आहे. नाही, प्रेक्षकांना तर तुम्हाला काय जरूर मॅडम, आवडेल. तुम्हाला सगळं माहिती होतं. नाही, राईट. छान झालं, असते पण बरं अनेक मुद्दे वाटलं. नवे येतात समोर आणि ते महत्वाचे असतात. तेव्हा परत Correct. परत आपण असेच भेटत राहू आणि या चर्चा घेत राहू. नक्की, तुमच्या सर्वांचं नक्की. सहकार्य अपेक्षित आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब करायचं बरोबर. आणि तुमचं सहकार्य चालू ठेवा. नमस्कार. नमस्कार आणि धन्यवाद.